अजून सुद्धा आग पेटलेली आहे या ठिकाणी। मी तुम्हाला दाखवतो ग्राउंड झिरो रिपोर्ट। आता मी आता इथे या ठिकाणी आहे, अत्तर रोड परिसर आहे हा। अत्तर रोड परिसरामध्ये एरिया जो आहे रिकामा करण्यात छत्रपती शिवाजी महाराज पुढे न्यू इंग्लिश शाळा आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जे लोक करतायत आणि या परिसरामध्ये आता पूर्ण रस्ता हा रिकामा करण्यात आलेला आहे आणि इथे पोलीस फोर्स जे आहे ते ॲडिशनल मागवण्यात आलेली आहे। स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स SRPF सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचे नागपूर पोलिसांचे जे रिझर्व्ह बटालियन असतात पोलिसांनी टाकेल ते सुद्धा बोलवण्यात आलेले आहे आणि या परिसरामध्ये आपण पुराचा वास येतोय आणि काही जाळपोळ झाल्याची इथे दिसतंय आणि टायर पेटवल्यासारखा वास येतोय। त्यामुळे या परिसरामध्ये आता सुद्धा आपण पाहू शकतो की काही लोक इथे घोषणाबाजी करतात। या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे आणि या परिसरामध्ये दोन्ही गटाचे जे लोक आहेत ते घोषणाबाजी करतायत। आता थोडासा पुढे या ठिकाणी न्यू इंग्लिश शाळा आहे आणि न्यू इंग्लिश शाळा परिसरामध्ये इथे सुद्धा पूर्ण रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि पोलीस या ठिकाणी अश्रुधूर आहे ते फोडतायत, नळकांड्या आहे। जमी अफवांवर विश्वास ठेवू नका। फक्त हा जो अग्रेसन चौक ते नवी शुक्रवारी चौक या परिसरामध्ये रस्ता बंद आहे आणि महाल परिसर सोडता नागपूर शहरामध्ये कुठल्याही पद्धतीनं तणाव नाही आहे। दगड दिसतात या ठिकाणी, मी तुम्हाला दाखवतो की परिस्थिती काय। इथे अश्रुधूर इतका उग्र आहे की डोळ्यातून पाणी येत आहे। त्यामुळे अश्रुधूर या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे आणि जमावाला पांगण्यात आलेला आहे। या ठिकाणी काही गाड्या ज्या आहेत त्या गाड्या फोडण्यात आल्या आणि इथे हिंसक काही करण्यात आले। काही लोक आपल्या सोबताना विचारूया, अहो काय झालं इथे? काही लोक आपल्या सोबताना विचारूया, अहो काय झालं इथे? इथे काही नाही, फोडत होते, दगड वगैरे मारत होते। किती लोक आले तिकडे? तर ते काही नाही, 200-300 लोक होते। बरं, आणखी इथे काय काय झालं सांगा? इथे 200 लोक होते, खूप गोटमार झाली आणि इथे खूप तमाशा झालेला आहे आणि एकामेकाच्या मागे धावून आणि शिवागाळी करणं। हा तुम्ही सांगा। इथे पुष्कळशे लोक होते, 200-300 या गल्लीतून पळाले। ते तिकडे समोर गाड्या फोडले, 4 व्हीलर 4 व्हीलर पण जाळले। आपण आता या ठिकाणी पाहू शकतो श्याम टॉकीज चौकामध्ये आपण आता आहोत आणि श्याम टॉकीज चौकामध्ये या परिसरामध्ये इथे तणाव जो आहे तो दिसतोय आणि पोलीस जे आहेत ते आता दोन्ही कडचे जे लोक आहेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे। दगड मोठ्या प्रमाणात आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेल्या आहे। त्यामुळे इथे जे जमाव आहे तो जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरीकडे पोलीस फोर्स जो आहे आता इथे फायर ब्रिगेड सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे आणि इथे दगड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात एकमेकांवर फेकण्यात आलेले आहे। त्यामुळे ही परिस्थिती इथे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथे जाळपोळ झालेली आहे आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आपण पाहू शकतो इथे आग विझवण्यात दिसतंय। माझे सहकारी प्रवीण मुधोळकर या ठिकाणी या परिस्थितीबद्दल आपल्याला माहिती देतात। खरं तर नागपूरमध्ये 2 गटामध्ये दगडफेक झालेली आणि त्यानंतर जाळपोळीची घटना घडलेली आहे। या ठिकाणी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत होती आणि त्यावेळेस एका गटानं या ठिकाणी पुतळा जाळला आणि दुसऱ्या गटानं याला विरोध केला, अशी परिस्थिती निर्माण झाली। मात्र आमच्या सहकार्याने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी तिसरा गट आला, काही व्यक्ती आल्या आणि त्यांनी या ठिकाणी दगडफेक करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी जाळपोळ सुद्धा झालेली आहे। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू केला। नागरिकांना पांगवण्यासाठी आणि शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला। प्रवीण मुधोळकर पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत। प्रवीण, आपण पाहू शकतो या ठिकाणी गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत आणि हे जे दृश्य आपल्या इथे स्क्रीनवर दिसत आहेत, गाड्या इथे काही जाळण्यात आलेल्या आहे। मी आता तुम्हाला दाखवतो की आता स्थिती काय आहे। प्रवीण, थोडंसं थांबवते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्यासोबत आहेत। विजयजी, नागपूरमधली परिस्थिती आणि ती दृश्य तुम्ही पण पाहिलेली असतील, काय नेमकी आत्ताची परिस्थिती तुमच्या माहितीनुसार? विजयजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत होते। पुन्हा एकदा त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। मध्ये सहकारी प्रवीण सध्या घटनास्थळी आहेत। प्रवीण,
ती सुरू आहे आणि आता आम्ही या परिसरामध्ये आहे हा श्याम टॉकीज चौक आहे आणि श्याम टॉकीज परिसरामध्ये देवाडिया काँग्रेस भवनच्या समोर या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या जाळण्यात आलेल्या आहे आणि शांततेचं आवाहन केलं जात आहे. कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त महाल परिसरामध्ये जाळपोळ जी आहे ही या दोन चौकाच्या मध्ये सुरू आहे. काही फटाके जे आहेत ते फोडले जात आहेत आणि या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या पेटवल्या गेलेल्या आहे काही आणि शांततेचं आव्हान जे आहे ते केलं जात आहे. त्यामुळे आता हे व्हिज्युअल्स आपण पाहू शकतो की श्याम टॉकीज परिसरामध्ये जाळपोळ जी आहे ती आता सध्या इथे दिसते आहे. 2 गाड्या ज्या आहेत त्या जाळण्यात आलेल्या आहे आणि भालदारपुरा हा परिसर आहे. या भालदारपुरा परिसरात सध्या इथे गाड्या काही उलटवून टाकण्यात आल्या, काही गाड्या पेटवण्यात आलेल्या आहे आणि आपण या परिस्थिती सध्या इथे पाहू शकतो की अश्रुधुराच्या नळगांडे जे आहे ते फोडले जात आहेत आणि अश्रुधूर जो आहे तो फोडून इथे जमावाला पांगवलं जात आहे. त्यामुळे दगडफेक जी आहे दगडफेक केली जाते आहे. त्यामुळे हेल्मेट घालून या ठिकाणी सगळे पोलीस आहेत आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती होते आहे. प्रवीण, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरवासियांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. त्यांनी ट्विट करत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर परिस्थिती हाताळत आहोत असं सांगितलेलं आहे. नागपूरकरांना मुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलंय. या परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आपण सातत्यानं पोलीस प्रशासनाची संपर्कात असू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सहकार्य करावं आणि शांत राहावं असं आवाहन केलेलं आहे. प्रवीण, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय ती दृश्य आता आपण पाहतोय. पोलीस प्रयत्न करतायत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा, मात्र अद्यापही काही ठिकाणी दगडफेक होण्याचा आवाज येतोय. किती जण या ठिकाणी सध्या आहेत, काय माहिती मिळतेय? या ठिकाणी आता जे स्थिती आहे ही स्थिती 2 गाड्या जाळण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे. त्या ब्रिजचं काम करणारी एक गाडी इथे पेटवून टाकण्यात आली आणि एक सफारी गाडी आहे ती पेटवण्यात आलेली आहे. आता फायर ब्रिगेड इथे पोहोचलेली आहे आणि ही गाडी ही आग लागलेली आहे विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. भालदारपुरा परिसरातला हा रोड आहे आणि देवाडिया काँग्रेस भवन हा एरिया आहे आणि देवाडिया काँग्रेस भवनच्या समोर आता अश्रुधूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथे सोडला जातो आहे आणि जमावाला पांगवला जात आहे. त्यामुळे महाल परिसरामध्ये या ठिकाणी दगडफेक जी आहे ती केली जाते आहे. त्यामुळे हेल्मेट घालूनच सगळे लोक इकडे आहेत आणि पोलीस सुद्धा हेल्मेट घालून पोलिसांवरील मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक जी आहे ती होते आहे. त्यामुळे कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त नागपूरच्या महाल परिसरामध्ये म्हणजे अग्रेसन चौक ते रामकुलर चौक या परिसरामध्ये फक्त दगडफेक आणि हे जे हा संपूर्ण परिस्थिती, हा तणाव आहे हा इथे आहे. इतर कुठेही हा तणाव नागपूर शहरात नाही आहे. निश्चित असं प्रवीण, मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने शांततेचं आवाहन केलेलं आहे, एनडीटीव्ही मराठी सुद्धा शांततेचंच आवाहन करते. मात्र सध्याची परिस्थिती काय आहे ही सुद्धा दृश्य आपण आता प्रेक्षकांना दाखवतोय. ज्या ठिकाणी घटना घडली ते ठिकाण आणि आत्ता जाळपोळ सुरू आहे ते ठिकाण, यात किती अंतर आहे? ज्या ठिकाणी नागपूर शहरामध्ये तणाव आहे हा संपूर्ण 2 ते 3 किलोमीटर रेडियसचा एरिया आहे. या 2 ते 3 किलोमीटर एरियाच्या पलीकडे कुठेही अशा पद्धतीनं तणाव नाही आहे. हा 2 ते 3 किलोमीटर एरिया कोणता, तर नागपूरच्या महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणांपासून 2-3 किलोमीटर परिसरामध्ये आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा भालदारपुऱ्याचा रोड आहे. देवाडिया काँग्रेस भवन म्हटलं जातं. या ठिकाणी एक क्रेन उभी होती, ती क्रेन जाळण्यात आलेली आहे आणि एक दुसरी गाडी मागे दिसते आहे ती सुद्धा जाळण्यात आलेली आहे आणि अश्रुधूर मोठ्या प्रमाणात सोडला गेला आहे. आता या ज्या गाड्या एकूण जवळपास 3 ते 4 गाड्या जाळण्यात आलेल्या आहे आणि जवळपास 7 ते 8 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. 1-2 रिक्षाही इथे उलटवून टाकण्यात आलेल्या आहे आणि एक या ठिकाणी सफारी गाडी दिसते ते सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे आणि जमावाला पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये अश्रुधूर जो आहे तो सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कलेक्टर असतील, कमिशनर असतील, सगळे या इथे पोहोचलेले आहे आणि जमावाला पांगवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहे आणि इथे कोणते कोणते आदेश द्यायचे या संदर्भात ते लक्ष ठेवून त्यांच्या आदेशांना तिथे कारवाई केली जाईल. प्रवीण, आता आपण जी दृश्य पाहिली त्यामध्ये या दगडफेकीमध्ये काही पोलीस सुद्धा जखमी झाल्याचं दिसतंय आणि काही नागरिक सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. या संदर्भात काय माहिती मिळाली आहे? जवळपास 2 ते 3 नागरिक हे जखमी झालेले आहे
आणि हे जे नागरिक जखमी झाले, दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहे अशी परिस्थिती आहे. हे आता जाळपोळ जी आहे ते गाड्यांना आग लावून लोक निघून इकडून जमाव जो आहे पळून गेला आहे. त्यामुळे दगडफेक जी आहे ती दुसरीकडून सुरू आहे. त्यामुळे दगडफेकीतून या ठिकाणी हेल्मेट घालून पोलीस काम करतायत आणि समोर कोणालाही जाऊ दिलं जात नाही आहे. आता फायर ब्रिगेड इथे ॲडिशनल बोलवण्यात आलेले आहे आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून ही आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या गाड्यांना आग लावण्यात आली आहे. त्यामुळे महाल परिसरातल्या बालदारपुरा आणि चिटणीस पार्क चौक या ठिकाणी सध्या अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे पोलीस फोर्स जो आहे तो आणण्यात आलेला आहे. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि ऍडिशनल जे फोर्सेस आहे ते फोर्सेस जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी देणार आहे. प्रवीण, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात की नेमकं महाल परिसरामध्ये काय घडलं आणि त्यानंतर कशा पद्धतीनं ही परिस्थिती बिघडत गेली. या संपूर्ण ठिकाणी सकाळी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावर वाद निर्माण झाला होता. मुस्लिम समाजाच्या वतीनं आणि हिंदू समाजाच्या वतीनं दोघांच्या वतीनं सांगण्यात आलं की या वादामध्ये हिंसाचार कोणालाही करायचं नाही आहे. आता मी या ठिकाणी उभा आहे, इथे दिसतोय मस्जिद दिसतोय आणि मस्जिदीमधून या ठिकाणी लोक पाणी घेऊन येत आहे आणि ते पोलिसांना मदत करताय, सगळ्यांना मदत करताय. त्यामुळे पोलिसांना मदत करताय, सगळ्यांना मदत करताय. त्यामुळे इथे कोणत्याही पद्धतीनं अफवा पसरवू नका. आणि मुस्लिम दरम्यानच्या वतीनं काही प्रतिनिधींनी मागणी केली होती की ज्या पद्धतीनं सकाळच्या आंदोलनामध्ये नुकसान झालेलं आहे ते नुकसान आणि त्या ठिकाणी अपमान झालेला आहे, त्या अपमाना संदर्भात आम्हाला प्रतिक्रिया पाहिजे आहे. त्यामुळे यात बाहेरचे माथे फिरू काही आले आणि माथे फिरूने दगडफेक केली, त्यामुळे हिंसाचार भडकलेला आहे. त्यामुळे कोणत्याही दोन समाजामध्ये तणाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी आता उभा आहे, इथे पाहू शकतो मस्जिदमधूनच पाणी जे आहे ते पोलिसांना दिलं जात आहे आणि या ठिकाणी जे सगळे लोक आहेत त्यांना मदत जी आहे ते मस्जिदमधून केली जाते. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं याला देऊ नका असं आवाहन केलं जातं. निश्चित ही अतिशय महत्त्वाची दृश्य आहेत प्रवीण. एकीकडे या ठिकाणी हिंसाचार पेटलेला असताना दुसरीकडे मस्जिदीमधून पोलिसांना पाणी पाजलं जात आहे. हमने अपना फोर्स पूरा यहाँ पे स्ट्रॉन्ग है. सबसे हम अपील करते हैं कि कोई बाहर ना निकलिए और इसका पालन कीजिए और पत्थरबाजी ना करिए. काफ़ी पत्थरबाजी वहाँ से हो रही है तो हमने उनको आगे शो ऑफ फोर्स किया था, उन पे टीयर गैस का भी वापर किया था. अभी सिचुएशन कंट्रोल में. कई छोटी छोटी कोई गाड़ी को एक आग लगाई है तो उसको हमने फायर ब्रिगेड बुला के उसको भी हमने प्रोटेक्टिव सपोर्ट फोर्स देके उसको भी बुझाया है. पुलिस कर्मी भी इंजर्ड हुए हैं. हाँ, थोड़े बहुत इंजोर हुए हैं, कुछ आगे पीछे. मेरा भी थोड़ा सा पैर इंजोर हुआ है पत्थरबाजी में, तो वो चल रहा है. बट हम लोग का भी सबसे विनंती है, अपील है कि प्लीज़ शांति बनाए रखिए और हम लोग सबसे अपील करते हैं शांति बनाए रखिए और अभी उचित जो कानूनी कार्रवाई है वो शुरू है. अफवाहें भी कुछ चल रही सोशल मीडिया. हाँ, वो अफवाह पे विश्वास ना रखिए. आप अपने शांति बनाए रखिए, लॉ एंड ऑर्डर को डिस्टर्ब मत कीजिए और पुलिस का सपोर्ट कीजिए. हम लोग आप जो भी लीगल कार्रवाई वो कर रहे हैं. थैंक यू. प्रवीण, आता पोलिसांची प्रतिक्रिया, या ठिकाणी शांतता राखली जावी यासाठी आवाहन केलं जातं आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र पोलिसांनी सुद्धा तोंडावरती रुमाल बांधलेला होता आणि तुम्ही सुद्धा थोड्या वेळापूर्वी तुमचं तोंड धुतलं. नेमकं काय इतका त्रास होतोय या ठिकाणी की ज्यामुळे तुम्हाला डोळ्यावरती पाणी मारावं लागलं? या परिसरामध्ये अश्रुधूर जो आहे तो सोडण्यात आलेला आहे. खूप सारे नळकांडे फोडण्यात आलेले आहे. इथे बॉम्ब सारखा फटाक्यासारखा आवाज येत असेल. अश्रुधूर जो आहे तो अश्रुधूर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे अश्रुधुराचे नळकांडे जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे फोडण्यात आलेले आहे. त्यामुळे या इथे उभं राहणं सुद्धा शक्य नाही आहे. त्यामुळे पोलीस असतील किंवा अग्निशामक दल असेल त्याच्या जवानांना सुद्धा इथे उभं राहता येत नाही, पाणी मारावं लागतं आहे. त्यामुळे आता एक जवान जो आहे अग्निशामक दलाचा तो जखमी झालेला आहे आणि आता मागे आपण पाहू शकतो की आग जी आहे ते विझवण्यात यश आलेलं आहे. 2-3 या ठिकाणी गाड्या ज्या आहेत ते पेटवण्यात आल्या होत्या आणि त्या गाड्या जो जेसीबी का मतलब पूरा नुकसान हो गया है और हमारा एक जो कर्मचारी है वो पूरा घायल हुआ. उसके पैर पे कुछ तो भी ऐसा राड वगैरह मारे लोहे का और पत्थर से मारे, उसको जख्मी हो गया वो. ये बताइए कितनी गाड़ियाँ यहाँ पे आई है? गाड़ी तो अभी फिलहाल में अपनी 2 है और अभी आ रही है गाड़ी. आने के लिए तो रास्ता नहीं है तो थोड़ी तकलीफ हो रही है आने में. आह्वान क्या है आपका कि यहाँ पे अफवाह पे विश्वास ना रखे, स्थिति पूरी कंट्रोल में है? अफवाह पे तो विश्वास नहीं रखना चाहिए क्योंकि वो 300 साल पुराना मीटर है वो. दलाचे जवान आपण पाहू शकतो
परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे. आपण मागे जाऊया आणि पाहूया काही गाड्या ज्या आहेत त्या पेटवण्यात आल्या, त्या विझवण्यात आता यश आलेलं आहे आणि अग्निशमक दलाच्या वतीनं या ठिकाणी आता पाण्याचा मारा जो आहे तो केला जातो आहे. दगड मोठ्या प्रमाणात पडले आहे या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं ब्रिजचं काम सुरू आहे. दगड जे आहे ते दगड मोठ्या प्रमाणात मारले जात आहे. आता ॲडिशनल फोर्स इथे बोलवण्यात आलेली आहे आणि SRPF सुद्धा आहे आणि महाराष्ट्र पोलीस, नागपूर पोलीस सुद्धा या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता इथे फोर्स बोलवण्यात आलेली आहे. शेजारच्या जिल्ह्यातून सुद्धा फोर्स बोलवण्यात आलेली आहे आणि या फोर्सच्या माध्यमातून जे कोण इथे इन्व्हॉल्व होते, ज्या लोकांनी CCTV मध्ये ज्यांचे फोटो आले आहेत, व्हिडिओ आले आहेत, त्या सगळ्यांचा शोध घेतला जातोय आणि आता जो जमाव आहे तो जमाव घोषणाबाजी करतोय, आग लावतोय, त्या सगळ्यांचा शोध घेतला जातोय. दगड इथे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. दगडफेक किती झाली असेल याचा अंदाज त्यावरून घेतला जाऊ शकतो आणि या परिसरामध्ये काठ्या असतील, रॉड्स असतील ते दिसत आहेत आणि गाड्या ज्या आहेत त्या आता विझवण्यात आल्या. एक गाडी फक्त आता राहिली आहे जी गाडी जळत आहे आणि इथे क्रेन आहे, ती क्रेन जाळण्यात आली आहे. NCC नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीची ही या ठिकाणी क्रेन होती आणि ही क्रेन जाळण्यात आली होती आणि आता क्रेन विझवण्यात आलेली आहे. आता या परिसरामध्ये अजून एक क्रेन आहे, त्या क्रेनला आग लावण्यात आली आणि या परिसरामध्ये आता पोलीस जे आहे ते इकडे जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात फोर्स जी आहे ती आता पुढे जाते आहे. देवडिया काँग्रेस भवन समोर त्या 2 क्रेन ज्या आहे या NCC नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या 2 क्रेन आहे, या 2 क्रेन जाळण्यात आल्या. एक सफारी गाडी आणि 2 ऑटो रिक्षा असं या गाड्या इथे जाळण्यात आलेल्या आहेत. आता पोलीस समोर कूच करतायत आणि दंगेखोर कोण असतील त्यांचा शोध घेतला जातोय. त्यामुळे आता शेजारी जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी कुमक मागवली जाते.